क्या इशारा। हाय हॅलो नमस्ते, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एनके क्रिएशन आणि आयडियाज मध्ये. तर बघू शकता आता मकर संक्रांती जवळ आलेली आहे आणि तुम्हाला कळालंच असेल मी छान अशी ब्लॅक साडी घातलेली आहे. आणि सगळ्या महिलांचा मकर संक्रांतीची आवडीची साडी म्हणजे ब्लॅक कलर. आणि ह्या वर्षी येल्लो कलर वरती मकर संक्रांती आली आहे, देवी आली आहे. तर येल्लो कलरची साडी ही आपल्याला घालायची नाहीये, तर येल्लो कलरची साडी सोडून तुम्ही कुठल्याही कलरच्या साड्या घालू शकता. आणि शक्यतो जी नवीन नवरी आहे म्हणा वगैरे तर त्या ब्लॅक साड्या वगैरे घालून छान असे हलव्याच्या दागिने वगैरे घालून सुंदर अशा असतात. तर अशा मुलींसाठी किंवा तुम्हाला जरी आवडत असेल ब्लॅक साडी घालायला तर ह्या मकर संक्रांतीला छान अशा ब्लॅक साड्या तुम्ही घालू शकता. आणि मिशोवरती आता इतक्या छान 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 अशा साड्या आलेल्या आहेत, त्या छान अशा साड्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सोबतच त्याची लिंक जी आहे ती मी छान अशी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, जेणेकरून तुम्हाला इझिली लिंक मिळेल आणि तुम्हाला साडी जी आहे ती छान अशी घेता येईल. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये छान असं आपलं साड्यांचं कलेक्शन होणार आहे. मिशोवरच्या अगदी स्वस्त आणि मस्त आणि क्वालिटी सुद्धा अगदी जबरदस्त आहे. मी स्वतःसाठी छान अशा ह्या साड्या परचेस केलेल्या आहेत, तर तुम्ही नक्कीच बघा. तर जी पहिली साडी आहे ना ती म्हणजे आहे, बघू शकता ही जी साडी आहे, प्रत्येक साड्यांची जी प्राइस आहे ना मी ती सुद्धा तुम्हाला समोरवरती स्क्रीनवरती देणार आहे. तर मी साडी सुद्धा चेकआउट करू शकता. इतकी जशी दाखवली होती ना तशीच साडी आलेली आहे. हा कपडा जो आहे ना छान असं सिल्क मध्ये आहे. एक साडी बघू शकता, त्याच्यावरती छान असे छोटे छोटे टिकल्यांचं सुद्धा डिझाईन आहे. छान असं सिल्वर जरीची जी आहे ती बॉर्डर आहे आणि इतकी सुंदर साडी आहे. जर तुम्ही डेली वेअर मध्ये साड्या घालत असाल तर डेली वेअर कलेक्शन मध्ये सुद्धा तुम्ही ही साडी जी आहे ना छान अशी ठेवू शकता. खूप छान आणि साडीचं फॅब्रिक सुद्धा खूप छान आहे. तर चला पूर्ण साडी जी आहे मी तुम्हाला ओपन करून दाखवते. तर हा आहे बघा साडीचा पदर. साडीचा पदर सुद्धा इतका छान आहे आणि ह्याच्यावरती छान असं सिक्वेन्सचं वर्क केलेलं आहे. हे बघा, तर बघा ही आहे साडी. छान असा हा साडीचा पदर आहे, इतका सुंदर असा पदर आहे. आणि साडी अशी जर घेतली आपण तर इतकी छान दिसणार आहे. तर पूर्ण साडीचा व्हिडिओ सुद्धा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. आणि खूप छान अशी ही साडी आहे. पूर्ण साडी खूप छान आहे, मस्त पैकी. याच्यावरती छोटं छोटं छान असं बघा सिक्वेन्स वर्क दिलेला आहे. तुम्हाला लांबून ही टिकल्यांचं जाणवतच असेल जे चमचम करते साडीमध्ये. आणि खरंच साडी जी आहे ना खरंच खूप सुंदर आहे. आणि चला आता साडीचा मेन म्हणजे अट्रॅक्शन म्हणजे साडीचं ब्लाऊज बघूया. तर साडीचं ब्लाऊज सुद्धा खूप छान आहे. त्याच्यावरती सुद्धा छान असे बघा डिझाईन दिलेली आहे. छान असं शायनी सिक्वेन्स आहे याच्यावरती सुद्धा. आणि साडीच्या वरती ब्लाऊज वरती छान असं सुंदर असं छोटं छोटं डिझाईन आहे. स्क्वेअर स्क्वेअर टाइप मध्ये खूप सुंदर आहे. बांधणीचं जसं डिझाईन असतं ना तसं आहे. तर हा आहे आपला ब्लाऊज. ब्लाऊजला दोन्ही साईडला छान असे कार्ड दिलेले आहेत. हे बघा, ह्या साईडने मोठा आणि इकडून छोटा आहे. तर साडीच्या प्राइस नुसार ना साडी खरंच 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 खूप खूप सुंदर आहे. तर नक्कीच तुम्ही डेली वेअर मध्ये साडी जर घालत असाल ना तर ही नक्कीच तुम्ही घेऊ शकता. आणि मकर संक्रांतीला जर तुम्हाला विचार करत असाल ना खरंच ही साडी खूप छान आहे, नक्कीच तुम्ही बाय करा. खरंच तुम्हाला ही साडी जी आहे ती नक्कीच आवडणार आहे. तसेच आता आपण दुसरी जी साडी बघणार आहोत ती सुद्धा खूपच छान आहे. मला तर ती साडी सुद्धा खूप आवडली. स्पेशली म्हणजे इतकी मला ही साडी आवडली आहे ना, मी तर अजून काही ओपन केली नाहीये कारण मला तुमच्यासोबत ओपन करायचं होतं. फक्त मला ना ब्लाऊज साठी बघायचं होतं की आता मला ह्या साडीवरती मला वेअर करून दाखवायचं. तर म्हटलं चला ह्या साडीवरती सूट होईल असं ब्लाऊज घालावं, त्यासाठी बघत होते. तर मी हा जो आहे ना माझा दुसरा ब्लॅक ब्लाऊज होता एक साडीवरचा तो घातलेला आहे. आणि ह्या साडीवर सुद्धा ब्लॅक मॅच होऊन गेलेला आहे. तर ही साडी सुद्धा खूप छान आहे. मी घातलेली ब्लॅक कलरची साडी आणि हिचा पदर वगैरे बघा किती छान आहे. तर सेकंड साडी आपण बघणार आहोत जी खूप भरपूर सारी व्हायरल झाली होती. तर ही साडी सुद्धा खूप छान आहे बघा. आणि ही सुद्धा ब्लॅक आहे आणि ह्याला कॉन्ट्रास्ट जे आहे ना ते बघा, हे बघा छान असं कॉपर जरीचं बॉर्डर आहे. ह्या साडीवरती सुद्धा छान अशा पूर्ण साडीवरती बुट्टे आहेत. कॉपर जरीचं बॉर्डर आहे. मुनिया पैठणी जी असते ना तशी हिला बॉर्डर आहे. खरंच खूप सुंदर आहे. ही मुनिया पैठणीच आहे. पण मेन अट्रॅक्शन म्हणजे ह्याचं पदर. तर ह्याच्या ज्या पदरावरती आहे ना ते छान असं बघू शकता विठ्ठल रुक्मिणीचं छान असं सुंदर असं डिझाईन आहे.
खूप खूप छान असं विठ्ठल रुक्मिणीचं छान असं डिझाईन केलेलं आहे या साडीवरती आणि स्पेशली मला हे जे आहे ना खूपच आवडलेलं आहे। तर ही साडी सुद्धा घातल्यावरती तितकीच अशी छान दिसणार आहे। मी तुम्हाला शेवटला जे आहे ना ते सगळ्या साड्या ज्या आहेत ते छान अशा वेअर करून दाखवणार आहे। तर बघू शकता कपडा सुद्धा खूप छान वाटतो आणि मस्त वाटतं एकदम। असं तुम्ही जर पहिल्यांदा तुमची पहिली मकर संक्रांती असेल ना तर तुम्ही ही साडी नक्कीच बाय करा। ही साडी जी आहे ना खरंच खरंच खूप खूप सुंदर आहे, खूप छान अशी साडी आहे आणि खूप सुंदर दिसणार आहे। आणि याचं ब्लाऊज बघूया, त्याचं ब्लाऊज सुद्धा तितकंच छान असं अट्रॅक्टिव्ह आहे। तर ह्याच्या ब्लाऊज वरती सुद्धा बघू शकता तुम्ही हातावरती छान असं विठ्ठलाचं जे आहे ना ते बॉर्डर येणार आहे। छान असं तुम्हाला इथे जो आहे ना तो असा पॅच येणार आहे। तर असं काही ह्याचं हे जे बॉर्डर आहे दोन्ही बायांना छान असे येणार आहेत। तर इतकं सुंदर असं आहे बघा। मला तर ही साडी जी आहे ना ही साडी सुद्धा खूपच आवडलेली आहे। तर मैत्रिणींनो ह्या दोन साड्या तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की सांगा। त्यानंतर तिसरी साडी सुद्धा खरंच खूप सुंदर आहे, ती सुद्धा ब्लॅक आहे आणि मकर संक्रांती स्पेशल सगळ्या ज्या आहेत त्या ब्लॅक साड्यांच्या मस्तपैकी तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटणार आहे। सगळ्या ब्लॅक साड्या पाहायला भेटणार आहेत त्याही वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये। तर ही साडी बघू शकता, ही सुद्धा ब्लॅक साडी आहे आणि सिल्क मध्ये साडी आहे। इतका सॉफ्ट आणि शायनी कपडा आहे याचा आणि स्पेशली म्हणजे ना ह्या साडीची बॉर्डर बघू शकता, ह्याच्यावरती इतकं सुंदर डिझाईन आहे बघा। छान असं हे जे डिझाईन आहे ना पूर्ण प्रिंटेड डिझाईन आहे। तर चला ओपन करून दाखवते तुम्हाला। तर ह्या साडीचा आपण पहिले जे आहे ना तो पदर पाहूयात। तर पदर बघू शकता, पदर इतका सुंदर आहे साडीचा। तर हा आहे आपल्या साडीचा छान असा पदर। पदरावरती सुद्धा पूर्ण छान असं प्रिंटेड डिझाईन आहे बघा, खूप सुंदर असं डिझाईन आहे। हा छान असा पदर आहे आणि पूर्ण अशी छान अशी बॉर्डर आहे आणि पूर्ण साडी जी आहे ना पूर्ण प्लेन साडी आहे आणि इतकी सुंदर साडी आहे काय सांगू। ही साडी तर मला इतकी छान वाटली आणि इतकी भारी वाटत आहे आणि पूर्ण अशी ब्लॅक साडी आहे आणि इतकी सॉफ्ट आहे, खूप सुंदर आहे। तिचा ब्लाऊज जो आहे पूर्ण हा असा डिझाईन मध्ये ब्लाऊज येणार आहे, त्याच्यामुळे आपली जी साडी आहे साडीचा ओव्हरऑल लुक आहे जर ब्लाऊज शिवल्यावरती आपण ही साडी वेअर केली ना एक नंबर साडी दिसणार आहे। तर ही जी साडी आहे ना ही साडी प्राइसच्या मानाने अगदी काहीच नाहीये। तुम्ही म्हणाल की ही साडी जी आहे 1500-1600 रुपयाची अगदी सहज तुम्हाला भेटेल असं तुम्हाला वाटेल। ही जी साडीची प्राइस आहे ना प्राइस नुसार साडी इतकी जबरदस्त आहे ना तुम्हाला काय सांगू। खरंच तुम्ही ही साडी जी आहे ना स्पेशली तुम्ही जर टीचर वगैरे असाल किंवा तुम्ही एखाद्या डेली वेअर ऑफिसला साड्या वगैरे घालत असाल ना त्यांच्यासाठी तर ही जी साडी आहे ना खरंच बेस्ट आहे। अगदी ही साडी घातल्यावरती आपला लुक जो आहे तो खरंच सुंदर दिसणार आहे आणि आज साडी इतकी सॉफ्ट आहे, इतकी छान आहे, इतकी चापून चुपून बसते आणि ह्याच्यामध्ये लुक जो आहे तो आपला अप्रतिम दिसणार आहे। आणि साडीच्या प्राइस रेंजनुसार साडी जी आहे ना खरंच अप्रतिम आहे। जर तुम्ही विचार करत असाल साडी घ्यायला, ब्लॅक कलरची स्पेशली साडी घ्यायची असेल तर मी हायली रिकमेंड करेल ही साडी घेण्यासाठी। इतकी सुंदर साडी आहे। तर ही जी साडी आहे ना ती छान अशी मी तुम्हाला वेअर सुद्धा करून दाखवणार आहे। तर साईडला तुम्हाला सोबतच व्हिडिओ दिसणार आहे। तर बघा साडीवरती लुक सुद्धा खूप छान असं दिसणार आहे आणि मला खूप 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 आवडली ही साडी। त्यानंतर आपण 4थ्या नंबरची साडी बघणार आहोत। ही सुद्धा खूप छान अशी साडी आहे। ही थोडी मला असं वाटतं की कॉटन मध्ये आहे आणि चला बघूयात कशी आली ही साडी। वरून तर छान दिसायला साडी, बघूयात ओपन करून कशी आहे। तर ही जी साडी आहे ना पूर्ण कॉटन मध्ये साडी आहे आणि साडीवरती छान असं हे जे आहे ना थोडंसं येलो शेड मध्ये छान असं बॉर्डर आहे, छान असं थ्रेड्सच आहे आणि ही साडी जी आहे पूर्ण कॉटन मध्ये साडी आहे। तर साडीचा हा पदर आहे आणि पदराला छान असे हे गोंडे दिलेले आहेत, हे असे छान असे गोंडे दिलेले आहेत। तर साडी ओपन करून बघूयात।
तर ही अशी जी साडी आहे ना पूर्ण ब्लॅकमध्ये साडी आहे पूर्ण, आणि ही जी साडी आहे ना कॉटनमध्ये साडी आहे. आणि ही सुद्धा साडी छान आहे. जर तुम्ही कॉटनमध्ये साड्या वगैरे घालत असाल, ज्या महिला कॉटनमध्ये साड्या घालतात ज्यांना आवडत असेल ना, त्यांनी ही नक्कीच तुम्ही बाय करू शकता. आणि प्राइसनुसार सांगते, साडी जी क्वालिटी जी आहे ना खरंच खूप छान आहे. ही सुद्धा तुम्ही साडी घालू शकता. ही साडी सुद्धा खूप छान आणि सॉफ्ट आहे. ही साडी सुद्धा खूप छान आहे आणि मस्तपैकी प्रॉपर छान असं कॉटन आहे. ही उन्हाळ्यामध्ये वगैरे घालायला साडी खूप छान वाटते. तर ही साडी सुद्धा तुम्ही नक्कीच बाय करू शकता. तसंच आपण नेक्स्ट साडी बघणार आहोत. अजून एक सुंदर अशी ब्लॅक कलरची साडी. तर ही साडी बघू शकता. ही साडी प्राइसच्या मानाने इतकी सुंदर आलेली आहे, काय सांगू, बघता क्षणी अशी आवडेल अशी आहे. पूर्ण ब्लॅक कलरची साडी आहे आणि बघू शकता छान असं सिल्वर जरीचं काठ आणि त्याला छान अशी जी छोटीशी बॉर्डर आहे ना पिंक कलरमध्ये दिलेली आहे. आणि साडी जी आहे ना एकदम सिल्कमध्ये आहे आणि त्याचं बघू शकता इतकं छान त्याला शाईन आहे. आणि सोबतच त्याला जे आहेत ना छान असे गोंडे आहेत. तर दिसताना साडी इतकी सुंदर दिसते. आता घातल्यावरती ती किती छान दिसणार आहे बघूयात आपण. साडी आहे ना ती छान अशी आपण ओपन करून बघूयात कशी आहे ते. पूर्ण साडी अशी पूर्ण साडी प्लेन आहे आणि हिला छान अशी बॉर्डर आहे आणि पूर्ण साडीमध्ये तसंच आहे डिझाईन. आणि हा आहे साडीचा छान असा पदर. बघा किती सुंदर असा पदर आहे. आणि साडीचं जे बॉर्डर आहे ना, मला स्पेशली या साडीचं बॉर्डर वगैरे खूपच आवडलं. साडी सुद्धा खूप छान आहे. तर चला वेअर करून दाखवते तुम्हाला कशी दिसते. तर बघू शकता साडी घातल्यावरती इतके सुंदर दिसत आहे. आणि ह्याच्यावरती छान असाल तर तुम्ही पिंक कलरचा ब्लाऊज घातलात ना, अजूनच साडी जी आहे ती मस्तपैकी उठून दिसणार आहे. आणि साडीचा जो पदर आहे ना इतका सुंदर पदर आहे बघू शकता. छान असे ह्याला छान असे बघू शकता लटकन सुद्धा आहेत छान असे. त्यानंतरची नेक्स्ट साडी आपण बघणार आहोत. ती सुद्धा इतकी सुंदर साडी आहे. तर हे बघा ही सुद्धा ब्लॅक कलरची साडी आहे. जशी आपण आधी पाहिली होती की ब्लॅक कलरची साडी आणि तिला थोडंसं असं येल्लोइश बॉर्डर होतं, तसं ह्याला चंदेरी बॉर्डर आहे. ही साडी सुद्धा खूप छान आहे आणि प्युअर कॉटनची साडी आहे. आणि याच्यावरती बघू शकता इतकं सुंदर असं छान असं डिझाईन आहे. आणि पूर्ण साडी जी आहे ना ओव्हरऑल आहे बघा खूप छान अशी साडी आहे. तर ही सुद्धा मी तुम्हाला छान अशी वेअर करून दाखवणार आहे. तर साडीचं फॅब्रिक सुद्धा खूपच छान आहे. आणि ह्याचा जे साडीचा पदर आहे तो सुद्धा मी दाखवते. साडीचा पदर सुद्धा बघू शकता, ह्याच्यामध्ये छान असा पदर आहे. तो वेअर केल्यावरती पूर्ण तुम्हाला दिसणारच आहे. तर ही साडी सुद्धा बघा इतकी सुंदर दिसते. छान अशी हिची मस्तपैकी सिल्वर छान अशी काठ आहेत. आणि पूर्ण साडी जी आहे ना कॉटनची आहे. आणि साडीमध्ये छान छान अशा छोट्या छोट्या बुट्ट्या आहेत. पूर्ण साडीवर छान अशा बुट्ट्या आहेत आणि इतकी सुंदर दिसते. आणि तो पदर बघा खूप छान आहे. बाजूला मी पूर्ण व्हिडिओ सुद्धा दिलेला आहे, तो बघू शकता. तर अशा ह्या छान अशा ब्लॅक साड्यांचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. ही ब्लॅक कलरची साडी बघू शकता इतकी सुंदर वाटत आहे. आणि ह्याचा जो गोंड्यांचा जो पदर आहे इतका छान वाटतोय. आणि याच्यावरती छान अशा गोल्डन कलरच्या छोट्या छोट्या अशा टिकल्या आहेत. आणि हा पूर्ण प्लेन साडी आहे तर इतकी सुंदर दिसतीये. आणि स्पेशली म्हणजे या साडीचं सगळ्यात जास्त म्हणजे मला जी आवडलंय ना ते हे गोंडे. इतके छान हे गोंडे आहेत बघू शकता. तर ही साडी सुद्धा घातल्यावरती अगदी सिंपल आणि सोबर लुक हवा असेल तुम्हाला तर छान असं तुम्ही ही साडी नक्कीच बाय करू शकता. अगदी तुम्ही कॉलेजमधल्या गर्ल्स वगैरे असतात, तुम्हाला कॉलेजमध्ये वगैरे एखाद्या पार्टीला साडी घालायची आहे तर ही खरंच बेस्ट आहे. खूप छान वाटतेय. तर मैत्रिणींनो हे होतं आपलं छान असं मकर संक्रांतीचं ब्लॅक कलरच्या साड्यांचं छान असं कलेक्शन. या साड्यांमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त साडी कोणती आवडली आणि कोणती साडी तुम्ही बाय करणार आहात मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि या सगळ्यांच्या साड्यांची लिंक जी आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच भेटेल. आणि यूट्यूबमध्ये वरती शॉर्ट्स सुद्धा मी हे अपलोड केलेले आहेत, त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला त्याची लिंक भेटून जाईल.
तर आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि साड्यांचं कलेक्शन आजचं कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. भेटूया अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.